नमस्कार रसिक हो. संत सावतामाळी अत्यंत ठामपणे आपल्याला सांगतात की देवाच्या नामात, खऱ्या भक्तीत आणि आपल्या श्रद्धेत इतकी प्रचंड ताकद आहे की त्यामुळे माणसाच्या मनातली कोणतीही भीती कायमची नष्ट होऊन जाते. जीवनात कितीही भयानक संकटे आली, अगदी मृत्यूचे किंवा काळाचे मोठे भय समोर उभे राहिले, तरी नामाच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपण त्या काळाच्या डोक्यावरही सोटा मारू शकतो. म्हणजेच अत्यंत धैर्याने आणि खंबीरपणे आपण त्या मोठ्यातल्या मोठ्या संकटाला गाडून त्यावर मात करू शकतो. या ओळींमधून आपल्याला निर्भयतेची, निडरतेची आणि प्रचंड आत्मविश्वासाची शिकवण मिळते. जीवनात परिस्थिती कितीही कठीण असली तरी घाबरून न जाता संकटांच्या डोळ्यांत डोळे घालून सामोरे जाण्याचे बळ आपल्याला यातून मिळते. खरी भक्ती माणसाला कधीही लाचार करत नाही, तर ती माणसाला शूर आणि निर्भय बनवते. आपल्या कामावर, कर्मावर आणि आपल्या श्रद्धेवर अतूट विश्वास असेल तर दुनियेतील कोणतीही नकारात्मक ताकद आपल्याला हरवू शकत नाही. हाच मोलाचा आणि क्रांतिकारी विचार सावता महाराज इथे मांडत आहेत. आपण शिवछत्रपतींचा इतिहास पाहिला तर त्यांच्या मावळ्यांकडे आई भवानीच्या आणि स्वराज्याच्या भक्तीचे असेच अफाट बळ होते. त्यामुळेच मुठभर मावळ्यांनी बलाढ्य आणि क्रूर शत्रूंच्या डोक्यावर सोटे मारून स्वराज्याचे रक्षण केले. आजच्या काळात एखादा सामान्य शेतकरी जेव्हा दुष्काळाशी किंवा अस्मानी संकटाशी दोन हात करतो आणि पुन्हा नव्या उमेदीने शेतात उभा राहतो, तेव्हा त्याच्या पाठीशी हेच आत्मबळ असते. एखाद्या आजारी माणसाने केवळ सकारात्मक विचार करून आणि स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर गंभीर आजारावर मात करणे हे देखील याच आत्मविश्वासाच्या बळाचे जिवंत उदाहरण आहे. संत सावतामाळी आजच्या या तरुण पिढीला सांगत आहेत की स्वतःवर, स्वतःच्या कष्टावर आणि तुमच्या कर्मावर इतका प्रबळ विश्वास ठेवा की कोणत्याही संकटाला तुम्ही अजिबात घाबरणार नाही. तुमच्या आतली सकारात्मक ऊर्जा आणि प्रामाणिक कष्टाची तयारी हीच तुमची खरी भक्ती आहे. याच ऊर्जेच्या बळावर तुम्ही नैराश्य आणि अपयशरूपी कळीकाळाला नक्कीच हरवू शकता. म्हणूनच नेहमी आनंदी राहा, निर्भय बना आणि प्रचंड जिद्दीने आपले ध्येय गाठण्यासाठी पुढे चालत राहा. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.